शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी वेदांत नेब हे रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत करतात. आपण पाहूयात. आपल्यासोबत रविकांत तुपकर आहेत. मागील अनेक दिवसांपासून तुमचं आंदोलन चालू आहे. कर्जमाफीची जी डेडलाईन आहे ती पण गेली. आता नेमकं काय सांगितलं जातंय? कारण आज तसाच अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, बैठकीला वेळ दिला होता. महाराष्ट्रातला शेतकरी अनेक दिवसांपासून सरसकट कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर आहे. आम्ही सातत्यानं आंदोलनं करतोय. मी उपोषणाला बसलो होतो. महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला, सरकारनं दखल घेतली नाही म्हणून काल आम्ही विधान भवनाच्या गेटवर त्या ठिकाणी राडा केला, घुसण्याचा प्रयत्न केला. काही लोक झाडावर चढले, आंदोलन झालं आणि मग काल सरकारला जाग आली. सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं. मुख्यमंत्री महोदयांबरोबर जवळपास अर्धा पाऊण तास आमची आतमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये तुम्ही जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी आणि निकष तुम्ही टाकलेले आहेत त्यामुळे 10 ते 15% लोक सुद्धा यात बसणार नाही असं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं. उदाहरणार्थ 2019ला ज्यांनी कर्जमाफी घेतली त्यांना नव्यानं फक्त 50,000 रुपये आम्ही देऊ हे जे त्यांनी सांगितलं, हे आम्ही त्यांना सांगितलं की यांना रेग्युलर कर्जमाफीमध्ये बसवा आणि मागचे प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे आले नाही. ज्यांना 50,000 रुपये तुम्ही देताय त्यांना 1.5 लाखापर्यंत रक्कम प्रोत्साहनपर अनुदानाची दिली पाहिजे. अशा जवळपास 27-28 मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत? मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मागणी काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं यातल्या ज्या काही मागण्या होण्यासारख्या किंवा योग्य आहेत, रास्त आहेत, त्या मागण्या घेऊन आम्ही कर्जमाफीच्या योजनेमध्ये बदल करणार. लाभ कधी मिळणार? काही तारीख सांगितली आहे? हां, नाही, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ज्या काही मागण्या मांडल्या या तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, या रास्त आहेत. या कर्जमाफीमध्ये आम्ही तुम्ही जे काही सुचवलं त्यातले जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न करू हाही शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत कर्जमाफी योजनेमध्ये बदल करायला. आम्ही थोडे दिवस त्यांची वाट बघू. जर 8-15 दिवसामध्ये त्यांनी काही या कर्जमाफी योजनेमध्ये बदल केले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी अर्थानं लाभ कधी मिळणार आहे शेतकऱ्यांना? काही आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वारंवार तारखावर तारखा देताय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. शेतकरी प्रचंड नाराज आहेत आणि तुम्ही जर का तातडीनं ही कर्जमुक्तीची योजना लागू केली नाही आणि या जाचक निकष आणि अटी यातले बदलले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे हे ठणकावून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आणखी 15 दिवस लागणार असं नाही, त्यांनी आम्हाला हे नाही सांगितलं, पण त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जे सुचवलं त्यातल्या रास्त गोष्टी ज्या आहेत आम्हाला योग्य वाटतात त्यात आम्ही बदल. शेवटचा प्रश्न, इन्कम टॅक्सचा एक निकष समोर येतोय. आम्ही त्या ठिकाणी मांडलं की जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो तो शेतकरी श्रीमंत नसतो. कृषी उत्पादनावर आधारित जो भरतो तो श्रीमंत नसतो. त्याच्यामुळे त्याचा समावेश करा तुम्ही त्याच्यामध्ये, हे आम्ही त्यांना सांगितलं. आज मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काय बदल करतात त्याची वाट पाहू. 8 दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील. काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. रविकांत तुपकरांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा